मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आज चौथ्या दिवशी देखील संपूर्ण CSMT स्थानक परिसराच्या बाजूचा जो रस्ता आहे तो मराठा आंदोलकांमुळे संपूर्ण बंद करण्यात आलेला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी मराठा आंदोलक जे वाहनांद्वारे आपल्या गावावरून मुंबईकडे आलेली आहेत ती वाहनं पार्क करण्यात या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळतात। सध्या आपण सेल्फी पॉइंट जवळ आहोत। CSMT स्थानकाच्या बाहेरच्या सेल्फी पॉइंटच्या बाजूला आपण पाहू शकतो, ही चित्र पाहू शकतो। हे सगळे मराठा विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी अभ्यासाला बसलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणारे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांकडून पोलीस भरती प्रक्रियेच्या संदर्भातला अभ्यास जो आहे तो या रस्त्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि एका विद्यार्थ्याने तर एक बॅनर हातात घेतलेला आहे, माझ्यापेक्षा कमी मार्क्स असून लोक त्याला साहेब म्हणतात। किती काळीच जळत असेल साहेब, आणि तुम्ही विचारता आरक्षण कशासाठी? पोलीस भरतीवाला, अशा पद्धतीचं हे बॅनर आहे। अर्थात पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मराठा विद्यार्थी जे आहेत ते जे अभ्यास करत असतात त्यांना कुठेतरी मार्क जास्त असतात, परंतु त्यांना आरक्षणाचा फायदा नसल्यामुळे त्यांना पोलीस भरतीमध्ये येता येत नाहीये। त्यामुळे ही खंत जी आहे ती या सगळ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते। आपण काही विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत। तुझं नाव काय, कोणत्या गावामधनं आहे, तालुक्यामधनं, जिल्ह्यामधनं, आणि इथे बसून अभ्यास करण्याची परिस्थिती का उद्भवली आहे? माझं नाव तळेकर दीपक बाबासाहेब, मी आष्टी तालुक्यातून आलेलो आहे। इथं पाटील उपोषणाला बसल्यामुळं आम्ही तिथं देहानी जरी तिथं अभ्यास करत असलो घरी तरी मन आमचं सगळं पाटलांपाशी होतं। त्यामुळं आम्हाला इथं यायची इच्छा झाली आणि आता आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत इथंच अभ्यास करणार आहे। तर आमच्याकडे तिकडं ग्राउंड पण मोकळं आहे, इथं जरी आम्हाला आवाजाने त्रास झाला थोडा तरी आम्ही पलीकडे बसणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणारच नाहीत। आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही असं आष्टे तालुक्यातला हा विद्यार्थी म्हणतोय। तुमचं नाव काय, कुठून आलात, आणि पोलीस भरतीची प्रक्रियेत तुम्ही होता का, की पहिल्यांदा तुम्ही प्रक्रिया द्यायला जाताय, भरतीला पहिल्यांदा जाताय का? सर, माझं नाव गोकुळ रामपवणे, धानोरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड इथून आलेलो आहे। मी 2016-17 पासून पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतो। तेव्हा किती मार्क्स तुम्हाला मिळालेले होते? 90 मार्क मला पडले तर ओपनचं 92 लागायचं, मला 92 पडले तर ओपनचं 94 लागायचं, मला 94 पडले तर ओपनचं 96 लागायचं मेरिट। सर, मी 92 मार्क घेऊन इथं राहिलेलो आहे। 85 वले भरती झालेली आहे सर। ज्यावेळेस 2019ला पोलीस भरतीला आरक्षण दिलं, कोरोना आला, त्यानंतर परत आरक्षण गेलं, ती बी भरती ओपनमधूनच द्यावं लागली, आता हे कुणबी मिळायचं तर आता सरकार आडून बसलंय, सगळे सोयरे हे करीना लागू, तर त्यासाठी आम्ही इथं अभ्यासाला इथं आलेलो आहे। कुठंतरी सरकारला जाग यावा। देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे, आमच्यासारख्या होतकरू मुलांचा बी विचार करावा। आज 6 महिने झाले मी गावी गेलेलो नाही सर। गेल्या भरतीला मी 1-1, 2-2 मार्कावून गेलेलो आहे। मुंबईला वेटिंग। वडील काय काम करतात? आई वडील शेती, सर्वांची शेतीच करतात। मग अकॅडमी वगैरे लावली आहे का प्रशिक्षणाला? अकॅडमी केली ती सर, आता सेल्फ स्टडी चालू आहे। किती अकॅडमीसाठी किती खर्च होता? तो खर्च तरी घरातून भागत होता का? नाही सर, आता काही ह्याच्यातले काम करून शिकतात, कुणी असं माझे आता समजा मित्र झालेले ते थोडीफार मदत करतात मला, त्यामुळं माझं भागते, पण काही जण ह्याच्यातले बी काम करून शिकतात सर। खरं तर अकॅडमी या पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांनी लावली आहे, परंतु अकॅडमीसाठी देखील पैसे नाही आहेत अशी खंत जी आहे ती या विद्यार्थ्यांकडनं व्यक्त केली जाते। तुझं नाव काय, कुठून आलायस, आणि अशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळे हे सगळे आरक्षणाचे प्रश्न सुटतील तुला असं वाटतं का? कारण की तू एक शिकणारा शिक्षित युवक आहे म्हणून विचारतो। मी रोहन कैला जेदेवाडी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड होऊन आलो आहे। इथं आंदोलन करण्याचं हे की सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे। आम्ही आमच्यात ती क्वालिटी असून सुद्धा आम्हाला तिथं जागा भेटत नाही, फक्त विषय येतो आरक्षणामुळे। आमच्यात तेवढी क्वालिटी आहे की आम्ही ती जागा घेऊ शकतो, परंतु अशा पद्धतीने आंदोलन करणं हे संविधानिक मार्गाने योग्य आहे का? ज्या पद्धतीने तुम्ही आता इथं अभ्यासाला बसलात वगैरे, आम्ही दंगेबिंगी तर काय करीत नाही। आमच्या वतीने आमच्या हिशोबाने जसं वाटेल तसं आम्ही आंदोलन करतोय। काही कुणाला नुकसान करीत नाही, काही नाही, दंगेबिंगी काही करत नाही। त्यामुळे आम्हाला वाटतं आम्ही हे करतो जे योग्य करतो। खरं तर आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय असं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तुझं नाव काय, आणि पहिल्यांदा पोलीस भरती दिली आहे की वारंवार देत आलाय यापूर्वी देखील? आधी पण दिलेली आहे। माझं नाव ओम ढोले, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। मनाला खंत फक्त एवढंच वाटतंय का क्वालिटी असून पण आम्ही मागं राहिलो फक्त आरक्षणामुळं। आमच्यापेक्षा कमी मार्कवाले पण सिलेक्ट झाले बऱ्यापैकी, त्यामुळे इथं आंदोलन। किती मार्क पडले, किती साली तू पोलीस भरती दिली? तर मागच्या वर्षी 2024ला झाली, 150 पैकी 130 प्लस होते बऱ्यापैकी जणांना, पण तरी पण वेटिंगला राहिलो। पिंपरी चिंचवडला आहे, ठाणे सिटीला पण वेटिंगला आहे, पण तू ज्या पद्धतीने तू अकॅडमी वगैरे लावलेली का? खर्च कसा भागवत होता अकॅडमी लावली असेल?
आता सेल्फ अकॅडमी यापूर्वी लावली होती. अकॅडमीला किती खर्च होतो तरी? अकॅडमी तरी खर्च महिन्याला 10-15 हजार रुपये होतो. तो आता काही घरून भागवतो, नाही भागवला तर मग आम्हाला काम वगैरे करावं लागतं. मग काय काम करत होता? वेटरिंग वगैरे. आपण पाहिलं की हे विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीचे आहेत. सध्या या पोलीस भरतीचे विद्यार्थी या ठिकाणी शिकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस भरतीसाठी अकॅडमी अत्यंत महत्त्वाची आहे. अकॅडमीमध्ये जे निवृत्त पोलीस असतील किंवा लष्करी दलातील जे अधिकारी असतील ते अकॅडमी सुरू करतात आणि त्या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीने प्रशिक्षण घ्यायचे या सगळ्या संदर्भातलं प्रशिक्षण या सगळ्या मुलांना दिलं जातं. पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये जी मुलं जातात, मराठा ही मुलं आहेत. सध्या CSMT स्थानकाच्या बाजूच्या परिसरामध्ये सेल्फी पॉईंटच्या समोर गोंधळात जिथं मोठमोठ्याने स्पीकर ज्या ठिकाणी लावलेत, आवाज ज्या ठिकाणी आहे, अशा सगळ्या आवाजाच्या परिसरात ही सगळे पोलीस भरतीचे मराठा विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतात. घराची परिस्थिती हालाकीची आहे तरी देखील आम्ही अकॅडमी लावतो. अकॅडमी लावून आम्ही संपूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती करत असतो. या अकॅडमीसाठी आम्हाला स्वतःहून कुठेतरी काम करावं लागतं, कॅटरिंग करावं लागतं किंवा इतर अन्य छोटी मोठी जी हाताला भेटेल ती कामं करून आम्ही आमचा सगळा खर्च भागवतो आहे असे या सगळ्या विद्यार्थ्यांचं आहे. परंतु आमच्यापेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची मात्र पोलीस भरतीमध्ये लवकर नंबर लागतो. ही सगळी एक खंत जी आहे ती या विद्यार्थ्यांकडनं या ठिकाणी आपल्याशी बोलताना त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.